गुड मॉर्निंग गाईस. तुम्हाला आमच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवते. सनराईज, डोंगर डोंगर. इथे शूट चाललंय यांचं सगळ्यांचं. आणि नुसता डोंगर दिसतोय. बाहेरचा व्ह्यू. बदक. अयो, तू त्यांना आत आणतोय का? बाबू ए खरंच आले. तिकडं जा, तिकडं पाण्यात. परत एकदा रेडी होऊन आता नाश्ता करून आम्ही सगळे निघतोय. कसं दिसतोय? कशी दिसतेय प्रतीक? नाश्ता केलाय मी. नाश्त्याला होते पोहे, उपमा, खिचडी. जेवण अगदी छान, म्हणजे घरगुती सारखं होतं. जेवण मस्त होतं. काल रात्रीचं पण जेवण छान होतं. नाही रे, येडं नाही रे, छान आहे. अभिरत बाहेर जाऊ नको बाळा, ये. हो, फोटोशूट चाललंय परत एकदा. हळू 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 हळू. चेकआउट करायचंय आम्हाला. नाश्ता वगैरे झालाय. सगळे मस्तपैकी छान रेडी झालेत आता निघायला. मी एक पण फोटो देणार नाही कोणाला. रडू नको, नको रडू. झालं लग्न आता. आता काय करणार आहे फोटो करून एवढे? असं नॉर्मल कलंडू नको. काहीतरी कर असं. काहीतरी उद्योग करायचं म्हणून मध्येच थांबलोय आता करवंद काढायला. आता हा खालती उतरणार आहे करवंद गोळा करायला. सम्या व्हायचं एक करायची. अक्षय ओव्हर ऍक्टिंग करू नको. मला दगडावरती पाय ठेव. नको ना, माती. त्याच्यावर महाबळेश्वर लिहिलेलंच नाहीये. हा ठीक आहे, कुठं तरी चाललोय ना. हॉटेलमधनं चेकआउट करून झाल्यावर आम्ही आता महाबळेश्वरला चाललो. म्हणजे आम्ही स्टे वाईला केला होता आणि आता महाबळेश्वरमध्ये येऊन आम्ही मॅप्रोला आलो आहे. आणि मी फर्स्ट टाईम मॅप्रोला व्हिजिट करते. तर माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल मॅप्रो सोबतचा. अशी फडफड येते माझ्या बाईक. प्रतीकचा पण मला वाटतं फर्स्ट टाईम आहे मॅप्रो. आम्ही दोघं हा फर्स्ट टाईम मॅप्रोला. महाबळेश्वरला पण आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे. कळालं का तुम्हाला प्रतीक चव्हाण कोण आहे? कपडे मी का दाखवत नव्हतो? एवढा सुंदर आहे म्हणून तर दाखवत नाही चेहरा. अच्छा, तो गेम खेळला. लय खायचा वास येते. केतन भाऊजी गेम खेळणार आहे दादा ह्या छोट्याशा टेडीसाठी. किती बॉलचं पेमेंट केलंय? ओ माय गॉड, 5 बॉल्सचं पेमेंट केलंय. 1 बॉल इज इक्वल 150 आणि 5 बॉल्स इज इक्वल 500. संपले बॉल, आउट. चला घरी आता. काहीच भेटलं नाही आम्हाला.
मोठाचे खायला आले फक्त. त्यात दुकान शॉर्ट्स आहे शॉर्ट्स. संपले का? संपलं. तिकट खाल्लं ना आता. रोज आहे रोज. रोज आहे. मॅक्रोमध्ये फिरून भरपूर सारे गेम खेळून शॉपिंग करून आम्ही आता निघालोय. विकायला ठेवलेत का? सिलेंडरकडेच लक्ष चाललंय सगळ्यांचं. आता आम्ही निघालोय कुठेतरी निघालोय, मला माहिती नाही अजून कुठे निघालोय. महाबळेश्वर. जेवण वगैरे करून 3:30 वाजता आम्ही एल्फिस्टन पॉईंट बघायला आलो. एल्फिस्टन एवढं डोंगरात येऊन आता खाली जायचं तर पायऱ्यांनी खाली जायचं. असं आहे एल्फिस्टन पॉईंट खालती. इकडे डोंगर आणि दुपारच्या 3:30 वाजता पण इथे असं थोडंसं गार वाटते. असं वाटतंय की 5:30 झाले. एल्फिस्टन पॉइंट इकडे आहे प्रतापगड. ते एंडला आहे प्रतापगड. आणि इथे आल्यावर तुम्हाला माणसं कमी पण माकडं जास्त बघायला भेटतील. जर तुमच्या हातात काही खायला असेल तरच ते घेणार, अदरवाईज ते तुम्हाला त्रास नाही देणार काही. ते त्यांचं फिरत राहतील. आता अक्षय दमलाय म्हटलं तर आमची तर हवाच फंक्शन झाली. आता आम्ही परतीच्या वाटेवरती आहोत. आता महाबळेश्वरला हॉर्स रायडिंग करायला आलोय. पण घोडा जेवढा फास्ट पळतो त्याच्यावरनं मला भीती वाटते. हॉर्स रायडिंग नको वाटते. आणि इथे गर्दी, खूप गर्दी आहे. थोडासा पाऊस पडून गेला वाटतं पण गर्दी आहे. घोडे खूप सुंदर आहेत. त्यांचं डिसाईड होते काय करायचं काय नाही. गाडी आमची पार्क करून महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये शॉपिंग करायला. मार्केट फिरून झाल्यावर आता आम्ही निघालो आहे. आणि इथे तुम्हाला हलकं धुकं दिसत असेल हवेत. शॉपिंग, खाऊ आणि आता आम्ही निघालो जेवायला. जेवणार आणि घराचा रस्ता धरणार. आणि आत्ता वाजलेत 8. आम्हाला खूप लेट होणार आहे घरी पोचायला. 8 वाजता महाबळेश्वरवरनं निघाल्याच्या नंतरनं आम्ही 11:15 जेवायला थांबलो. जेवण आमचं 12:30पर्यंत कंप्लीट झाल्याच्या नंतर परत आम्ही निघालो आणि कुठेच थांबलो नाही. आणि आम्ही बरोबर 1:30ला आमच्या घरी पोचलो आहे. 1:30ला आणि एकदम वेळेत पोचलो आहे असं मला वाटतं आहे. कारण की याच्या आधीच्या ट्रिपमध्ये आम्हाला खूप लेट झाला होता. ऑलमोस्ट 3:30-4 वाजले होते. त्यामुळे माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.